हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ रुही माही मम्मा. या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेलवरून तुम्ही समजलाच असेल तर आजचा विषय काय आहे. तर आम्ही सर्वप्रथम गावी निघालेलो आहे आमच्या. तर आम्ही सकाळी सकाळी हा आहे तो फ्रूट मार्केट व्हिजिट केलेला आहे, जेणेकरून आम्हाला मँगो घ्यायचे होते. कारण मँगोचं सीझन हे वर्षातून एकदाच येतं, सो आम्ही मँगो घ्यायचं हे आमच्या माइंडमध्ये प्लॅन होतं. सो आम्ही इथे मँगो घेत आहे, जेणेकरून आणि मी इथे माझा फेस बांधलेला नाही, कारण सकाळचा जो व्ह्यू होता तो तिथला तो खूपच डिफिकल्ट होता. त्यामुळं मला जो आहे माझा फेस बांधावा लागलेला आहे. हा जो व्ह्यू आहे तो रोडचा आहे, पुण्याच्या तिथला आहे, अतिशय सुंदर आहे. सो मी तिथे कॅप्चर केलेला आहे. सकाळी सकाळी थोडेसे पॉझिटिव्ह वाईब्स होते, सो मी हे थोडं कॅप्चर केलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला इथं दिसेल आम्ही भोरमध्ये आलेला आहे. तिथे पुढेच भोरच्या तिथे एक प्लेस लागते, ते म्हणजे नेकलेस पॉईंट. हा एक ही प्लेस आहे. तर नेकलेस पॉईंटमध्ये खूप साऱ्या फिल्मच्या म्हणजे मूवीच्या हिंदी मराठी ह्याच्यामध्ये शूट होतात आणि मागचा जो व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर आहे. बट आम्ही आहे तो उन्हाचा आलेला, त्यामुळे थोडंसं ऊन लागत होतं. त्यामुळं जो आहे तो आम्ही थोडंसं डिफिकल्ट गेलेलं आहे आमच्यासाठी. की ते बाजूलाच ऊसाची शेती आहे आणि त्याचं ज्यूस बनवतात, तिथे आम्ही थांबलेलो आहे आणि ऊन लागत होतं म्हणून आम्ही आहे तो ज्यूस पिलेला आहे. आणि इथे आमच्या घरी पोचलेलो आहे. आम्ही इथं जी ट्री आहेत लावलेली आहे घरासमोर, ती थोडी मी कॅप्चर केलेली आहेत, फोटोज आहेत. नेक्स्ट आम्ही आमच्या गावी निघालेलो आहे, म्हणजे गावी पोचलेलो आहोत. तर आम्ही इथे हे रस्ता क्रॉस मार्केट जे आहे मी ते दाखवलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅन्सी मार्केट आहे वाशीला आहे, सो तुम्ही थोडं डिफिकल्ट गेलेलं आहे, कारण तो तिथे चढा थोडीशी म्हणजे थोडं वेगळाच बांधलेला आहे. बट तुम्ही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. इथे नेकलेस पॉईंट अतिशय व्ह्यू, लोक फोटो वगैरे काढतात, छान आहे. तो मी दाखवलेला आहे, कारण आम्ही सकाळीच निघालेलो आहोत, लवकर उठून निघालेलो आहे इथे. आणि इथे थोडंसं तरी पण आम्हाला उन्हामध्ये आम्ही सापडलेलो आहोत, पण तरी पण मी कॅप्चर केलेलं आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते ज्यूस घेतोय ते मी सांगितलेलंच आहे मागच्या ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये. सो मी ते घेत आहे. आणि नेक्स्ट आता आम्ही थोड्या वेळाने आता आमच्या घरी पोहोचतच आहे तो. आणि मी तुम्हाला मंदिराबद्दल सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या टॉपिक्स ते मी तुम्हाला सांगणार आहात. तर आम्ही आता घरी पोहोचलेलोच आहे आणि निघून झालेलं आहे आमचं जेवण वगैरे. आम्ही आता देवीचं जे दर्शन आहे ते घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती मंदिराबद्दल देते. तर ती काय आहे, मांढरदेवी काळूबाई, हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे आणि वाई तालुक्यामध्ये हे जे आहे हे मंदिर आहे. साधारण ह्याचं फूट किती आहे, 4,650 फूट उंची आहे. पायऱ्या साधारण 80 ते 100 ह्याच्या पायऱ्या आहेत. आणि इथं काय जागृत मंदिर आहे पहिली गोष्ट. आणि शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत निसर्गरम्य आणि गर्द वनराईत प्राचीन मंदिर आहे. काय हे अतिशय सुंदर आहे, नक्षीकाम आहे आतमध्ये केलेले, खूप व्ह्यू आहे. आणि प्रसिद्ध गाजलेलं खूप सारे, तुम्ही जर कुठेही सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारी ह्याच्याबद्दल जी आहे ती माहिती मिळून जाईल. बट मी मला जो योग्य वाटल्या त्या तुम्हाला मी लाईन सांगितलेल्या आहेत. यात्रा कधी भरते याची, तर पौर्णिमेला भरते पण बरेच दिवस, 1-2 महिने याची यात्रा भरते आणि प्रचंड गर्दी असते. नैवेद्य कसा दाखवला जातो यात्रेला, तर दही आणि पुरणपोळीचा ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. हा आजूबाजूचा व्ह्यू आहे, दुकानं आहेत आजूबाजूला, खूप असं ट्रस्ट आहे इथे. आणि यात्रेच्या वेळी तर प्रचंड सिक्युरिटी वगैरे असते. आणि इथं आम्हाला खेळणी घ्यायची आहे, दर्शन करून आम्ही आलेलो आहोत, खेळणी घेत आहे. सोबतच ननंद आहे, माझी मुलगा आहे त्याचा, ते पण इथे झालेलं आहे. आम्ही एकत्र दर्शन घेतलेलं आहे. आणि गाडी जी आहे ते आम्ही इथे बाजूलाच जे आहे पार्क केलेली आहे गाडी. आणि आम्हाला इथे स्नॅक्स खायचं होतं, बट इथे काही छान भेटलेलं नाही, सो आम्ही ते इग्नोर करून पुढे गेलेलो आहोत. कारण आम्हाला चिकन घ्यायचं होतं फ्रेश, सो तिथे काही भेटले नाही आहे. तर आम्ही पुढे एक कोचळेवाडी असं हे एक गाव आहे, बट मी तिथे थांबलेलं आहे. मला तिथे पण छान वाटलेलं आहे, म्हणजे छान वाटलेलं आहे ते गाव पण आजूबाजूला. आम्ही संध्याकाळी निघालेलो आहे साधारण 4-5 वाजता. सो आमचा अतिशय प्रवास हा तिथे छान वाटलेला आहे. आमचं दर्शनही खूप छान झालेलं आहे. तुम्ही जर यायचं असेल तर यात्रेच्या वेळेस जर आला तर तुम्हाला खूपच गर्दी मिळणार. आधीमध्ये आला तर तुम्हाला छान दर्शनही भेटेल. आणि प्लॅन करून या, राहायची वगैरे सगळ्या गोष्टीची सोय आहे तिथे. जागृत मंदिर आहे, इथे त्यांचा क्लासमेट भेटलेला आहे, तर थोडं ते बोलत आहेत.
आणि इथला जो आहे व्ह्यू तो मी कॅप्चर करत आहे. अतिशय छान आहे. इथे पण बोलणं चालू आहे. चिकनला थोडा वेट लावलेला आणि मी एक रेसिपी शेअर केलेली आहे त्या दिवशीची चिकन ग्रेव्ही म्हणून शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे आम्ही पैंजण बनवलेलं आहे आजीने रुहीमाईले, सो मी कॅप्चर केलेलं आहे. पैंजण चप्पल नवीनच घेतलेली आहे. नंतर संध्याकाळी ह्यांचं जे आहे ड्रॉइंग काढायचं चाललेलं आहे. तर इथे मंदिराचं वगैरे आम्ही जे कसं आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटेल आणि वाटणारच, कारण मी 100% ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या माहितीपूर्वक ज्या नवीन लोक जोडतील आणि नवीन बघतील त्याच्यासाठी खूपच ज्या बेसिक माहिती आहेत त्या मी ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही जर कोणी येणार असेल इथे तर त्यांचा जो प्रवास आहे आणि त्याची ट्रिप आहे ती अतिशय छान होईल, जेणेकरून त्याला प्लॅन करायला आणि इतर गोष्टी विचार करायला वेळ मिळेल. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आमचा प्रवास. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला